सरकारी कार्यालयांमध्ये अखर्चित निधी किंवा जास्त दिलेली रक्कम शासनाला परत करताना किती गोंधळ उडतो हे आपण सर्वच जाणतो, हो ना? तर आजच्या या विश्लेषणात आपण महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या एका अतिशय महत्त्वाच्या परिपत्रकाची अगदी सोप्या भाषेत उकल करणार आहोत. हे परिपत्रक याच गोंधळावरचा अचूक उपाय आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट विषयाला सुरुवात करूया. आज आपण प्रामुख्याने 6 टप्पे पाहणार आहोत: वजा खर्चाची मूळ समस्या, परताव्याची निर्णय प्रक्रिया, पीएओ आणि कोषागाराचे नियम, चालू विरुद्ध मागील आर्थिक वर्ष, चलन भरतानाचे महत्त्वाचे कोड्स आणि कोषागाराच्या जबाबदाऱ्या. एकदम शिस्तबद्ध अशी ही कार्यपद्धती आहे. पटापट पुढे जाऊया. भाग 1. वजा खर्चची समस्या. आता वजा खर्च म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण मायनस एक्सपेंडिचर म्हणतो ते नेमकं काय आहे? बघा, जेव्हा एखादा सरकारी कार्यालय न वापरलेला निधी परत करतं तेव्हा तो निधी शासनाचं नवं उत्पन्न किंवा जमा म्हणून अजिबात नोंदवला जाऊ नये. तो आधीच्या खर्चातून वजा व्हायला हवा, बरोबर? पण होतं काय, आपल्या नेहमीच्या कोषागार प्रणालीमध्ये थेट वजा खर्च नोंदवण्याची सोयच नाही. त्यामुळे या रक्कमा चुकीच्या जमा शीर्षाखाली जातात आणि इथूनच खऱ्या गोंधळाला सुरुवात होते. हे परिपत्रक अगदी स्पष्टपणे सांगतं की कोषागारांमध्ये हा वजा खर्च थेट दाखवण्याची सुविधा नसल्यामुळे जर आपण योग्य कार्यपद्धती वापरली नाही तर या रकमा पूर्णपणे चुकीच्या लेखाशीर्षाखाली नोंदवल्या जातात. आणि म्हणूनच या सिस्टम एररवर मात करण्यासाठी शासनाने ही एक प्रमाणित कार्यपद्धती आखून दिली आहे. भाग 2. परतावा निर्णय प्रक्रिया. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी ही अत्यंत तर्कशुद्ध अशी 3 टप्प्यांची प्रक्रिया आहे. टप्पा पहिला, तुमचं कार्यालय नक्की कुठे येतं, म्हणजे मुंबईच्या अधिदान व लेखा कार्यालयाच्या म्हणजेच पीएओच्या अंतर्गत की प्रादेशिक कोषागाराच्या, हे ओळखायचं. टप्पा दुसरा, आपण जो निधी परत करतोय तो चालू आर्थिक वर्षातला आहे की मागील. आणि टप्पा तिसरा, या 2 प्रश्नांच्या उत्तरांवरून महाराष्ट्र कोषागार नियम चलन नमुना क्रमांक 6 अचूकपणे भरणे. अगदी सोपं आहे. भाग 3. पीए विरुद्ध प्रादेशिक कोषागाराचे नियम. आता जर संबंधित कार्यालय पीएओच्या कक्षेत येत असेल तर परिपत्रकातील परिशिष्ट अ मधील विशिष्ट रिझर्व्ह बँक खाते क्रमांक वापरावे लागतात. हे कोड्स म्हणजे अचूक लेखांकनाची जणू काही चावीच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे खाते क्रमांक चलनाच्या अगदी वरच्या बाजूला लाल शाईने स्पष्टपणे लिहिण्यास सक्तीचं आहे. हे जे तांत्रिक नियम आहेत ना, ते प्रत्यक्ष व्यवहारात कसे काम करतात ते इथे दिसतंय. शासनाच्या व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंटमध्ये म्हणजेच आभासी वैयक्तिक ठेवलेखा प्रणालीमध्ये हा निधी योग्य जागी जमा करण्यासाठी आपण मगाशी पाहिलेले हे आरबीआय खाते क्रमांक अत्यंत निर्णायक ठरतात. भाग 4. चालू विरुद्ध मागील आर्थिक वर्ष. हा नियम खरोखरच खूप महत्त्वाचा आहे. लक्ष देऊ नये का? आपण जी रक्कम परत करतोय ती कोणत्या वर्षातली आहे यावर सगळा खेळ अवलंबून आहे. जर रक्कम चालू आर्थिक वर्षातील असेल तर चलनात 9111 किंवा 9112 हे गौणशीर्ष अजिबात वापरायचे नाहीत. पण जर रक्कम मागील आर्थिक वर्षातील असेल तर मात्र अखर्चित रकमांसाठी 912 आणि अतिप्रदान वसुलीसाठी 911 हे गौणशीर्ष स्पष्टपणे वापरणं बंधनकारक आहे. हा जर तरचा साधा नियम पाळला तर अनेक चुका आपोआप टळतील. भाग 5. अत्यंत महत्त्वाचे सब हेड कोड्स. आता प्रत्यक्ष चलन नमुना 6 भरतानाचे स्वरूप बघूया. इथली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लाल शाहीचा वापर. परिपत्रक अगदी स्पष्ट सांगतं की मागील वर्षाच्या रकमा भरताना गौण शीर्ष चलनाच्या वर लाल शाहीनेच लिहावे. त्याखाली पंचस्तरीय वर्गीकरण आणि सीआरसी कोड देखील लाल रंगातच असावा. आणि समजा चलन संगणकावर बनवत असाल तर हा मजकूर गोल्ड करून त्याखाली लाल रंगाने अंडरलाईन करायचं. यामागे एकच उद्देश आहे, ही एवढी महत्त्वाची नोंद कोषागाराच्या नजरेतून अजिबात सुटू नये. आणि हा आहे तो सर्वात महत्त्वाचा 10 आकडी सीआरसी कोड 0070076201. कोषागारातील तात्पुरत्या नोंदीसाठी चलनाच्या मध्यभागी हा संगणक कोड असणं मस्ट आहे. या कोडशिवाय कोषागार ती रक्कम तात्पुरती सुद्धा योग्य जागी नोंदवू शकणार नाही, हे नक्की. हा कोड कसा बनलाय ते थोडक्यात पाहूया. याचं पंचस्तरीय वर्गीकरण असं आहे: 0070 म्हणजे इतर प्रशासनिक सेवा, 60 म्हणजे इतर सेवा, 800 म्हणजे इतर जमा आणि 0116 म्हणजे संकीर्ण. हे एवढं डिटेल्समध्ये असलेलं वर्गीकरण कोषागाराला त्या तात्पुरत्या नोंदीसाठी एक अगदी अचूक जागा तयार करून देतं. भाग 6. कोषागाराचा जबाबदाऱ्या. आता शेवटचा टप्पा, चलन भरल्यानंतर पुढे काय?
तर कोषागार इथे फक्त एक दुवा किंवा मध्यस्थ म्हणून काम करतं. ते मघाशी पाहिलेल्या त्या तात्पुरत्या 0007-0076-201 कोडचा वापर करून नोंद घेतात. पण जो खरा वजा खर्च आहे ना, तो महालेखापाल म्हणजेच अकाउंटंट जनरल यांच्या कार्यालयातूनच होतो. त्यासाठी कोषागाराला या सर्व चलनांची एक स्वतंत्र जमासूची दर महिन्याला महालेखापालांकडे पाठवणं बंधनकारक असतं, जेणेकरून ते अंतिम वजा खर्च योग्यरित्या नोंदवू शकतील. तर जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न. आपण किंवा आपल्या कार्यालयाने नुकतीच भरलेली चलने शासनाची जमा रक्कम चुकून वाढवत तर नाहीत ना, की ती बरोबर वजा खर्च म्हणून मूळ खर्च कमी करत आहेत? सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या नुकत्याच भरलेल्या चलनांची एकदा नक्की खात्री करून घ्यावी, जेणेकरून या महत्त्वपूर्ण नियमांचे काटेकोर पालन होईल. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण स्पष्टीकरणात.